बाबा सोपे फुकटचं फक्त घेत चला, निघे माझी वाचा तुटी आणि महालाभ भोकासाठी फुकटच असताना सुद्धा लोकांना घ्यावं वाटत नाही. एवढंच एवढ्या कीर्तनातून लक्षात ठेवा. आपल्या घरी बसल्या बसल्या राम म्हणा, विठ्ठल म्हणा, कामामध्ये काम काही म्हणा, राम राम जे काम असेल महाराज त्या कामामध्ये आपण विठ्ठल राम कृष्ण हरी गोविंद कोणतेही म्हणा म्हणल्यानं निश्चित तुम्हाला पुण्य पदरात पडल्याशिवाय राहणार नाही. आणि तुमच्या पदरात पुण्य पडलं, गजानन महाराजाचं नाव घ्या, किंबहुना ज्ञानोबारायाचं नाव घ्या, तुकाराम महाराजांचं नाव घ्या, निश्चित तुमच्या पदरात पुण्य पडेल. पुण्य पडलं की देव तुमचा उद्धार केल. आणि जीवनात विश्रांती हवी असेल तर विश्रांतीचा ठाव पायी संतांचे भाव वर होत आहे. तुका म्हणे पापे आणि जाते संतांची जपे, निघे माझी वाचा तुटी आणि महालाभ भोकासाठी. खरंच तुमच्या जीवनात तुम्हाला पाप घालवायचे असेल तर एका माणसाच्या रोज नेहमी पाया पडत जा. एकतर माणसानं महाराज असं अनुभवायचं, आपण स्वतःच्या पाया एका दिवशी पडायचं आहे का, कुणाच्या दुसऱ्याच्या म्हणत नाही, स्वतःच्या पाया आपण एका दिवशी पडायचं आणि आपल्या मनाला प्रश्न करायचा, खरंच मी माझ्या पाया पडून लायकी घ्यायच्या लायकीच आहे का? कोण? मीच. ज्या दिवशी आपले आहे मी कोण याचा करावा विचार. आपण ज्या दिवशी आपल्या स्वतःच्या पाया पडताना आपण केलेले कर्म ज्या दिवशी आपल्या डोळ्यासमोर ठेवताल त्या दिवशी लोकांना चांगलं म्हणण्याची तुम्हाला गरज नाही. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे. चांगले लोक तुम्हाला निश्चित म्हणतील महाराज. जगामध्ये 7 वार आहेत, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार. आता सांगितल्याप्रमाणे 7 वारापेक्षा एक मोठा वार आहे ज्याला परिवार असं म्हणतात. आणि ज्याचा परिवार एकत्रितपणे नांदतो त्याच्याच घरात स्वर्ग आहे. मेल्यानंतर स्वर्ग मिळतो का नरक मिळतो माहिती नाही रे, पण ज्याच्या घरामध्ये परिवार एकत्रित राहतो ना त्याच्या घरात स्वर्ग आहे. आज सगळ्या गोष्टी महाराज माणसाला अनुभवायला मिळायला लागल्या, पण परिवारातली माणसं परिवारातून बाजूला जायला लागली. एवढी माणसं वेगळी झाली, एवढी माणसं वेगळी झाली. लग्नाच्या अगोदर मुलगा बापापासून वेगळा झाला, लग्न झाल्यावर सासूपासून सून वेगळी झाली, आपली मुलगी वेगळी झाली. प्रत्येकाला वाटतं माझ्या मताप्रमाणे जगलं पाहिजे, माझ्या मनाप्रमाणे जगलं पाहिजे. पण खरं सांगू, परिवारात जेवढा आनंद आहे तेवढा आनंद जगामध्ये कुठंच नाही. मेल्यानंतर स्वर्ग मिळतो नरक मिळतो कल्पना आहे, पण जिवंतपणे स्वर्ग जगायचा असेल, जिवंतपणे सुखानं जगावा असं वाटत असेल तर सगळ्या परिवारासोबत चांगलं राहा, निश्चित तुमच्या घरात स्वर्ग येईल महाराज. ज्यावेळेस रावणाला मारलं ना, बाण लागला, बाण लागल्यानंतर शेवटचा क्षण रावण मोजू लागला. लक्ष्मणाला प्रभू रामचंद्राने सांगितलं, जा रावणातून काहीतरी शिकून ये. रावण पंडित आहे, ज्ञानी रावण, जा काहीतरी शिकून ये. शिकून येण्याकरता लक्ष्मण जे आले हात जोडले आणि हात जोडून प्रभूची आज्ञा म्हणून रावणाला सांगायला लागले, रावणजी आपण ब्राह्मण आहेत, पंडित आहेत, काहीतरी शेवटचं सांगाल का, काहीतरी संदेश देताल का, आपण ज्ञानी आहेत, कोणतं ज्ञान देताल शेवटच्या वेळी. रावणानं दिलेलं वाक्य मला तुम्हाला सांगायचंय. रावण दुष्ट होता, त्याच्या मुखातून सत्य निघालाय का. रावणानं सांगितलं, लक्ष्मणा ऐक, एवढंच वाक्य घरी घेऊन जाय आणि तुझ्या जन्माचं सार्थक कर. रामाचा विजय कदापि झाला नसता. मी एवढा ताकदवान होतो की 33 कोटी देवताला माझ्या बंदीखान्यामध्ये ठेवलं होतं. फक्त मी पाहिलं तर रोज 1000 कमळ वाहत होता. एक दिवशी 1 कमळ कमी पडलं तर आपलं शिरकमळ वाहिलं. भक्ती तेवढी होती, शक्ती तेवढी होती, संपत्ती सुद्धा तेवढीच होती. परिवाराचा विचार केला तर 80,000 बायका होत्या. कुणाला? देवाच्या फक्त 16,000च आहे. 80,000 चौपट बायका होत्या तिप्पट महाराज. सगळ्या गोष्टींवर रावण मोठा होता. लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा ऐक, रामाचा विजय कदापि झाला नसता आणि हा रावण कदापि हरला नसता, रावण मेला नसता. पण ऐक ना, रामाचा विजय का झाला आणि रावण का हरला, तर रामाचा विजय एवढ्याच करता झाला, रामासोबत रामाचा भाऊ होता म्हणून रामाचा विजय झालाय आणि माझ्यासोबत माझा भाऊ नव्हता म्हणून मी हरलोय. रामाचा विजय का झाला? रामासोबत रामाचा भाऊ होता आणि माझ्यासोबत माझा भाऊ नव्हता. खरं सांगा, प्रभू रामचंद्राला मरण कुठं होतं माहितीच नव्हतं. कुणं सांगितलं? विभीषणानं. कुठल्या पार्टीतल्या? कुठल्या विभीषणानं? सख्या भावानं. तेव्हापासूनच सुरू झालं. सख्खा भाऊ ऐका इकडं नाही महाराज, ऐका, आज भाऊ भावाला बोलायला तयार नाही. परमार्थ कशा करता करायचा असतो रे? घर सुधारावं, परिवार सुधारावा आणि आपण चांगलं राहावं याच्याकरता परमार्थ करायचा असतो. लोकांना दाखवण्याकरता परमार्थ नका करू. आपलं मन आणि आपला उद्धार होण्याकरता परमार्थ करा. निश्चित जीवन सार्थकी झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. जोपर्यंत घरामध्ये आपली आई आणि आपला बाप आहे, मी आईविषयी मग खूप सांगितलं तरी आहे की नाही, जोपर्यंत घरामध्ये आई आहे, जोपर्यंत घरामध्ये बाप आहे ना, तोपर्यंतच घरामध्ये सगळे काही देव आहेत. तुका म्हणे माय बापे नावी देवाची जरूर. ज्या दिवशी तुमच्या घरातला बाप निघून जातो ना, त्या दिवशी परिवारातला आधार संपून जातो. पुरुष मंडळ तुमच्याकरता सांगतोय, आपला बाप एवढा मोठा, एवढा मोठा, एवढा मोठा आहे. आपण मोठं व्हावं,
आपण मोठं व्हावं ही जर कुणाची जगाच्या पाठीवर इच्छा असेल तर फक्त बापाची आहे, नाही तर सगळे लोक पाय खेचायलाच तयार आहेत. आपल्यापेक्षा मोठा माणूस कोणी झालाच नाही पाहिजे, पण बापाची रात्रंदिवस तळमळ असते की माझ्यापेक्षा माझा मुलगा मोठा झाला पाहिजे. मी जे कष्ट केलंय ते माझ्या मुलांना कष्ट होऊ नये. मी जे दुसऱ्याचे इथं सालगडी म्हणून राहिलोय, काबाड कष्ट करून माझी हाडाची काढ केली ना, माझा मुलगा शिकला पाहिजे, माझा मुलगा नोकरीला लागला पाहिजे आणि आरामानं तो राहिला पाहिजे. हे फक्त बापाची इच्छा आहे महाराज. माता मोड्यावर तुमच्या जीवनातला बाप निघून गेला ना, तुमच्यासाठी दिवाळीचा हक्काचा मुराळी निघून गेला. पुन्हा भाऊ सुद्धा येत नाही. म्हातारा 80 वर्षाचा बाप असू द्या आणि 60 वर्षाची मुलगी असू द्या, 20 वर्षाची, 15 वर्षाची, 50 वर्षाची मुलगी असू द्या, त्या बापाला वाटतं काहीही झालं तरी हरकत नाही, पण दिवाळीला माझी लेक माझ्या दारात आली पाहिजे. मी 200 रुपयाची साडी घेईल, पण माझ्या लेकीला मी माझ्या दिवाळीच्या सणाला घरी आणेल. हे प्रांजळ इच्छा फक्त बापाची असते. जीवनातला बाप तुमच्या निघून गेला ना, तुमचं जीवनातलं माहेर संपून गेलं, हक्काचा मुराळी संपला. ती 200 रुपयाची साडी त्या माता माऊली करता 20,000ची असते. बाप किती सहन करतो. आयुष्यभरात कधीच न रडणारा बाप फक्त 2 वेळा रडतो. ऐका, ज्यावेळेस आपले एकुलते पोरं आपल्याला दाराच्या बाहेर काढतात ना, त्यावेळेस एक बाप रडतो ढसाढसा. आणि ज्यावेळेस तळ हाताच्या फोडासारखं सांभाळलेली 20-22 वर्षाची, 23 वर्षाची, 24 वर्षाची मुलगी तळ हाताच्या फोडासारखं सांभाळलेली, आयुष्यभरात पोराने एखादी गोष्ट मागितली तर बाप लवकर देत नाही, पण मुलीनं मागितली की बाप लवकर देतो. कारण त्या बापाला माहिती आहे ही परायाचं धन आहे, आज न उद्या माझ्या घरातून जाणार आहे. माझ्या घरात तिला जेवढं सुख मला देता येईल तेवढं सुख देतो. दुसऱ्याचा व्याजानं पैसा काढील, तो शेत विकेल, जमीन विकेल, आपली इस्टेट घाण ठेवेल, पण आपल्या मुलीला मोठ्या घरी देण्याची इच्छा असते फक्त बापाची. भाऊ म्हणेल एखाद दिवस, बाबा एवढे पैसे कशाला खर्च करता, आपल्याला राहू द्या ना. पण त्या बापाला इच्छा असते की माझी मुलगी सुखात राहिली पाहिजे. आणि तो बाप ज्या दिवशी तुमच्या जीवनात निघून जातो, ज्यावेळेस वाटं लावण्याची वेळ येते त्या बापावरती, लोकात तो बाप कधी रडत नाही. पुरुष मंडळ म्हणतात ना की माझा बाप कधी मी रडल्याला पाहिला नाही. ज्या घरामध्ये तुमचा बाप झोपतो त्या घरात जा, त्या खोलीत जा, त्या बाजूवरती उशी पहा, त्याच्या डोक्याची जर पांघरून ओलं लागलं तर असं ओळखा की आजच्या रात्री माझा बाप ढसा रडलाय, ढसा माझा बाप रडलाय रे. रडतो आपला बाप आपल्यासाठी, पण आपल्याला तो दिसत नाही. पण जगाची तमा न बाळगता, समाजाची तमा न बाळगता तो आपल्या मुलीला वाट लावत असताना दगडासारखं पाझर असतं, दगडासारखं हृदय असतं त्याचं, तरी सुद्धा तो ढसा रडतो, तरी सुद्धा तो बाप ढसा रडतो महाराज. जीवनातला बाप निघून गेला ना की जीवनातला आधार संपून जातो महाराज. माणूस निराधार होत असतो. बापाची सावली जोपर्यंत घरामध्ये, तोपर्यंत कुणाचं वाईट लक्ष आपल्या घरावर येत नाही. आणि बाप निघून गेला की लोक वाईट बोलायला सुरुवात करतात. बिन बापाचा मुलगा आहे असं बोलतात लोक महाराज. जोपर्यंत आपली आईनं आपला बाप जिवंत आहे तोपर्यंत खरी अर्थानं देव आहे. बाप निघून गेला की कोण कोणाचं नसतं म्हणतात ना. माझ्या डोळ्यातली अस्व कोणी मायेन पुसताना, उरी हुंद काटतो या गोष्ट बापाची सांगताना. ऐकलं आमच्या बापानं त्याच्या पाटाक्या सदऱ्याला किती गाड्या जोडलेलं, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली. माझ्या आयुष्याचं त्यानं कसं भविष्य लिवलेलं, उरी हुंद कदाटतो या गोष्ट बापाची सांगताना. माझ्या इवाल्या मुखाला भरावी लागास कुटका, दूर बघ कष्टात पण तरी बी सुखात. माझ्या आयुष्याचं त्यानं कसं भविष्य लिवलेलं, उरी हुंद कदाटतो या गोष्ट बापाची सांगताना. जीवनातला बाप निघून गेला की माणूस निराधार होत असतो. काय करतो एक बाप आपल्या पोरासाठी? राजा दशरथानं राम 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 म्हणावं आपल्या मुलाला आणि प्राणत्याग करावा, एवढं करतो बाप. म्हणून जोपर्यंत आपली आई आणि आपला बाप घरामध्ये जिवंत आहे, नाही रोज तुमच्या आई बापाच्या पाया पडता आलं तर नका पडू, पण 6 महिन्यातून एकदा तरी आपल्या आईच्या आणि आपल्या बापाच्या पाया पडत जा. 6 महिने रोज विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलेलं पुण्य तुमच्या पदरात पडल्याशिवाय राहणार नाही. मला देव मिळवणं खूप सोपं आहे, पण आपण त्या मार्गाने जात नाही. चला, जेवढं होईल तेवढं देवाचं नाव चिंतन घ्या, संतांचं नाव चिंतन घ्या आणि जीवनाचा उद्धार करून घ्या. चालली शिवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती, तेव्हा सर्व श्रोते नागोबाच्या चरणावरती, गजानन महाराजांच्या चरणावरती, नानोबा तुकोबाईच्या चरणावरती समर्पित करतो. योग्य असेल त्या आईवडिलांचा, गुरुवरांचा आशीर्वाद असेल, अयोग्य असेल तर माझ्या बुद्धीचे दोष असतील, एखाद्याला एखाद्या शब्दाचं वाईट वाटलं असलं तर अंतकरण मागता. महाराज जोपर्यंत मायबाप आहे तोपर्यंतच किंमत कळते, कारण मी ते अनुभवतोय. जवळपास माझ्याकडे परळीला 170
127 मुलं शिकायला आहेत यावर्षी. 127 असे वारकरी आपल्या इथली 2-4 मंडळी आली होती पंढरपूरला जाणारी. 127 मुलं माझ्याकडे, अशी छोटी छोटी मुलं वारकरी शिक्षण संस्था आहे. 127 मुलं आहेत महाराज माझ्याकडे शिकायला. मी दिसायला बारीक आहे. 127 मुलं आहेत, त्यापैकी 40 मुलं अशी आहेत ज्यांना आई नाही, ज्यांना वडील नाही, अशांना 1 रुपया न घेता मी सांभाळ करतो त्याचा. 1 रुपया सुद्धा महाराज त्या मुलांना आई गेल्याचं, बाप गेल्याचं काय दुःख आहे मी त्यांच्या जवळून पाहिलंय. म्हणून नेहमी सांगत असतो महाराज मी आई वडिलांविषयी. महाराज खरंच जीवनाची किंमत करून घ्यायची असेल तर, आपल्या नातेवाईकाची आपल्याला किंमत करून घ्यायची असेल तर, ज्याला कोणीच नाही अशा माणसाला महाराज भेटवा. निश्चित ते लेकरं सांगतील की आई गेल्याचं दुःख आणि बाप गेल्याचं दुःख महाराज खूप मोठं असतं. ते शब्दांच्या पलीकडचं दुःख आहे. अख्ख्या महाराष्ट्रातून महाराज परळीला लोक येतात. आपणही कधी आता इथून पुढे आलात तर निश्चित परळीला या. मी रोज कथा कीर्तनामध्ये नेहमी सांगत असतो. आजच प्रभाकर महाराजांनी सांगितलंय आपल्याला, महाराज कीर्तन झाल्यानंतर, कथा झाल्यानंतर मी माझ्या पाया पडून लोकांच्या जास्त घेत नाही. मी नेहमी सांगत असतो माझ्या पाया पडण्यापेक्षा आपण कोणत्याही कीर्तनकाराला, कथाकाराला पाया पडतो आणि काहीतरी 10-20 रुपये आपण देतो. मी नेहमीच सांगत असतो महाराज माझ्या पाया पडून 10-20 रुपये देण्यापेक्षा आमच्या संस्थेचं एक अन्नदानाचं पावती बुक आहे. तुम्ही गुगलला नाव टाकलं, यूट्यूबला नाव टाकलं तरी ते दिसेल. त्या पावतीवर रजिस्ट्रेशन नंबर आहे आणि ती अन्नदानाची पावती असते. ज्याला कोणाला असं वाटलं की महाराजाच्या खरंच मुलांना अन्नदान करतात, या मंडळीने पाहून आले, तुम्हाला पाहायचं असेल तर कधीही या, किंवा मी तुम्हाला मोबाईलवरती दाखवू शकतो. लाईव्ह आपले कॅमेरे आहेत, बाबा मी भरपूर जणांना दाखवलं. महाराज ते करायचं कशा करता, आपल्याकडून काहीतरी परमार्थ व्हावा. 4 माणसाचं कुटुंब चालवायचं म्हणलं तर काय लागतं. तुम्ही सगळे मोठे आहेत, माझ्यापेक्षा ज्ञानानं वयानं संसार करणारे. 125 मुलाचं कुटुंब चालवतो आणि मी काही श्रीमंत घराचा मुलगा नाही. एक परमार्थाचं ज्ञानोबऱ्यानं तुकोबऱ्याने अनुकरण दिलंय आणि त्या उद्देशानं चलत असतो. म्हणून जर कुणाला असं वाटलं की या महाराजांच्या पाया पडायचं नाही पण या मुलांसाठी काय द्यायचं, तर जनक महाराज आहेत, आमचे राम महाराज आहेत, सोनू महाराज, हे दोन्ही विद्यार्थी. जो पॅड वाजवतो तो सुद्धा संस्थेचाच विद्यार्थी. हा टाळ घेऊन उभा टाकलाय तोही छान पकवाज वाजवतो, तोही संस्थेचाच विद्यार्थी आहे. असे भरपूर आहेत, कथा कीर्तन करतात काही विद्यार्थी. अशा मंडळीच्या अन्नदानासाठी काही देऊ वाटलं इथून 4-5 दिवस आणखी मी तुमच्याकडे आहे. तर विनंती असेल मला, बरं केवळ पैशापुरतंच म्हणून नाही. मी आता मगाशी कथा करून जात असताना आपण काही तांदूळ गहू आणून टाकले मी पाहिले. बरं पाहिल्यानंतर महाराज तिथं लोक त्यांना तसंच टाकतात. पण तिथं टाकण्यापेक्षा असं थोडंसं व्यवस्थित करा. आणि माही एखाद्या वेळेस 10 रुपयाची मदत तुम्हाला देता आली हरकत नाही. पण कथेला येत असताना जर थोडं थोडं धान्य घेऊन आला तर तेच गहू, तेच तांदूळ लेकराच्या मुखात जातात आणि अन्नदानाच्या बाबतीत तुमच्याकडून मदत होईल. घडलं तर करा, कराच असा माझा आग्रह आहे. आणि जर कुणाला वाईट असलं, वाटत असलं या गोष्टीचं तर माझ्या बुद्धीची दोष म्हणून सोडून द्या. झाल्याशिवाय पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या चरणावरती समर्पित करतो आणि इथंच वाणीला पूर्णविराम देतो. तुकाराम 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 दरवर्षीप्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, गजानन महाराज प्रगट दिन उत्सव सोहळा, महाशिवरात्रीचा औचित्य साधून चालत असलेला हा सप्ताह, गाथा पारायण, श्रीमद भागवत महापुराण, भावकथा, काकड आरती, हरिपाठ, कीर्तन सर्वचे या ठिकाणी कार्यक्रम, जाणकार मंडळीचे आशीर्वाद, तरुणांचं सहकार्य असा एकोप्याने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. आणि या सप्त्यामध्ये दुसऱ्या दिवसाची सेवा आपले हरिभक्त परायण गोविंद महाराज मुंडे परळी वैजनाथ यांनी सुंदरसं असं चिंतन, देव जर मिळवायचा असेल, भेटायचा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, सुंदर चिंतन महाराजांनी सांगितलेलं आहे. तसंच तुकोबरा एका ठिकाणी म्हणतात, तुका म्हणे वाचा वाहिली अनंता, बोलायाचे आता काम नाही. महाराज म्हणले आम्ही देव जर मिळवायचा असेल किंवा देव जर भेटवायचा असेल तर ही वाचा आम्ही देवाला अर्पण केली.
पण आपण अर्पण केली नाही. ज्ञानोबराया सांगतात ना, अनंत वाचाळ बरळती बरळ तया कैसा गोपाळ पावे हरे. महाराजाला प्रश्न केला लोकांनी, महाराज तुम्ही वाचा देवाला अर्पण केली, मग काय केलं तुम्ही या वाचेनं? तर महाराज म्हणले, एक गावे आम्ही विठोबाचे नाम अनिकाचे काम नाही आता. महाराज म्हणले, आम्ही एकच देवाचं नाव घेणार. मग कोण्या? आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नव्हे. बरंच काही महाराजांनी सांगले, मलाही सांगावंसं वाटतंय, पण चोपदारानं जाप दिलाय. म्हणले जास्त वेळ लावशील तर बघ दंडा हातामध्ये आहे. म्हणून थोडक्यात मी आटिकतो. या ठिकाणी उद्याचे कीर्तनकार हरिभक्त परायण सचिन महाराज लावणीकर. लावणीकर म्हणजे गाव आहे बरं काय. त्यांचे कीर्तन उद्या याच वेळामध्ये होणार आहे. तरी सर्व भाविकांनी उद्याच्या कीर्तनाचा लाभ घ्यावा. आणि दुसरी एक महत्वाची सूचना, हा अखंड हरिनाम सप्ताह आहे. म्हणून मी सर्व पुरुष माता भगिनींना विनंती करतो की आपण दररोज काकड्यासाठी एक जा. या ठिकाणी काकड आरतीला आलं म्हणजे आपलं पाप भस्म होते. देखील या काकड आरती म्हणजे जे जाऊ दे आता ते विषय. मला पुन्हा चोपदाराचीच आठवण राहिली. उद्याचे कीर्तन याच वेळात होणार. तरी सर्व भाविकांनी कीर्तनाचा लाभ घ्यावा. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सूरवराची दाटी उभे जोडोनी हात. म्हणजे वाळवंटापासून ते पंढरपुरात महाद्वारापर्यंत देव त्या ठिकाणी काकड्याला उभे राहतात. देवच नाही, तिरसोळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. महादेव तिथे येतात. मग आपण काय येऊ नये? आपले महादेव आणि पार्वत्या सगळ्या आल्या पाहिजे, ही सर्वांना विनंती आहे.